आपण स्वतःला जितके चांगले ओळखतो तितके दुसरा कोणी ओळखत नाही. तेव्हा भगवंतानी माझ्यावर कृपा करावी इतकी माझ्यात योग्यता आहे का, हे ज्याचे त्याने पाहावे आणि त्यानुसार स्वतःमध्ये योग्य तो बदल घडवून आणावा. तूच आहे जिच्यासमोर मनसोक्त होऊन मी मनातलं बोलू शकतो. तूच आहेस जिच्यासोबत मी नेहमी खुश राहू शकतो. तूच आहेस जे मनातल्या भावनांना समजून घेतेस. मी कितीही दुःखी असलो ना, तूच माझ्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी किती प्रयत्न करत असतेस. तुझ्यामुळेच कळलं मला आयुष्य किती सुंदर आहे. तुझ्यामुळेच कळलं मला निस्वार्थ प्रेम काय आहे. आणि त्यामुळेच हे आयुष्य जगताना मनाला तूच हवीशी वाटते. तू देशील ना मला साथ आयुष्यभरासाठी. एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आईवडील पुन्हा मिळणार नाही. हरण्याची पर्वा कधी केली नाही, जिंकण्याचा मोहही केला नाही. नशिबात असेल ते मिळेलच, पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती असते आपलं आयुष्य. म्हणूनच मनसोक्त जगा. हळूहळू वय निघून जातं, जीवन आठवणींचं पुस्तक बनून जातं. कधी कुणाची आठवण खूप सतावते, कधी आठवणींच्या आधारे जीवन निघून जाते. किनाऱ्यांवर सागराचा खजाना नाही येत, पुन्हा जीवनात मित्र जुने नाही येत. जगा या क्षणांना हसून मित्रांनो, पुन्हा फिरून मैत्रीचा हा काळ नाही येत. सकाळ म्हणजे भूतकाळाच्या वलयातून बाहेर येण्याची आणि भविष्य सुंदर करण्याची एक संधी. या संधीचा चांगला वापर करण्यासाठी स्वच्छ विचार, निर्मळ मन आणि मुखावर स्मित हास्य असावे. स्वतःसोबत समोरच्या व्यक्तीचा दिवस देखील छान जातो. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही, आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते. ज्यांचे विचार सुंदर असतात त्यांचे वागणे, बोलणे आणि जगणेही सुंदर असते. आयुष्यात ज्या कामाची भीती वाटते ते काम नक्की करा, कारण भीती तुम्हाला संकटांवर मात करायला शिकवते. कोणालाही न दुखावता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही. जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपेत असतात, म्हणून सूर्य आपला विचार कधीही बदलत नाही. सूर्योदय हा होतोच. दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो, आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नये. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात. मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. निर्णयाच्या
क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे. त्यामुळे एकतर यशाचं दार उघडेल, नाहीतर अनुभवाचं. माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा. बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. जोपर्यंत तुमच्याकडे निखळ हास्य आहे, तोपर्यंत जगातील कोणतेच दुःख तुम्हाला खाली खेचू शकत नाही. काही ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नसतं. थोडा संयम ठेवावा. हाल होतील, पण हार होणार नाही. कारण संघर्ष रडवतो, पण आयुष्य घडवत असतो. ह्या जगात प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही, पण जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. यशाच्या दिशेने वाटचाल करा. यश मिळेल याची खात्री बाळगा, आणि नाहीच मिळाले तर अनुभव नक्कीच मिळेल.